जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या गेले अनेक वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक पठारावर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडणुकीपूर्वी इकडचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडू असंच सांगतात. आता नवलेवाडी या ठिकाणचा जो हापसा आहे, या हापशावर दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यापासून पुढे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर होते. आता एक हंडाभर पाणी भरायला अर्धा तास जातो असं मावशी म्हणतात. आणि हा जो हापसा आहे, हा हापसा हापसून या महिलांचे पाय हात दुखत आहेत, पाणी काही येत नाही. आता बघा, आपण सुद्धा हा हापसा हे करतोय, परंतु पाणी म्हणावं असं या ठिकाणी येत नाही. तर आपण ताईंशी बोलूया, अगोदर जरा त्या मावशींशी बोलूया, कारण मावशी जरा जाणकार आहेत, वयस्कर आहेत, त्यांना जास्त वर्षाचा इथला अनुभव आहे. मावशी, तुमचं नाव काय? शांताबाई शंकर नवले. आता ह्या हापशाला पाणी येतं का? नाही ना, पाणीच येत नाही. अहो, जवळजवळ अर्धा तास लागतो एक हांडा भरायला, पण दमून जातोय आम्ही. आता किती महिन्यापासून ही समस्या आहे? तरी आता जवळजवळ 2 महिने झालं तसे. तुमचं नाव काय? शांताबाई शंकर नवले. आता मला सांगा, इथे पंचायतीच्या माध्यमातून काही होत नाही काही? नाही ना, काय सांगितलं होतं या इथे एक टँकर आणून वाटला या चारामध्ये, तर नीट केला नळ, तर तेव्हापासून पाणीच येत नाही त्या नळाला. आता कुठं पाणी सोडलं होतं? इथं वावरामध्ये हा टँकर? हा, मग पाणीच नसते ना अहो आम्हाला. ग्रामपंचायत काय करत नाही? काहीच नाही करती. इकडे टँकर येतो का? टँकर येतो विहिरीमध्ये वापरायला, गुरांना, परत असं आंघोळीला याला त्याला. त्या हापशाचं एक हांडा काढतात कसं तरी बळबळ पियापुरता, नाहीतर धुण्या आंघोळीला विहिरीमध्ये सोडले पाणी टँकरचं. तालुक्याचे आमदार म्हणून कोणाला निवडून दिलंय? आमदार कोण आहे माहिती? नाही, मला नाही सांग, खासदार कोण आहे? मला नाही सांगता येतं. माहितच नाही. बरं, मला सांगा, शरददादा सोनवणे म्हणतात ते, बरोबर? त्यांचं म्हणणं शरददादा सोनवणे आहे. आता सोनवणे दादांकडे काय मागणी? पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. मग आमची पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे चांगली. आता ह्या ताई म्हणतात शरददादा सोनवणे, त्यांनी बरोबर ओळखलेलं आहे ताई. आणि आता पाणी हापसून दमलंय. आमदार साहेबांकडे काय मागणी? आमची एवढीच मागणी की आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी. काय, तू कितीला आहे? 5वीला. काय मम्मीला हे असं काम करावं लागतं? कोण आहे आमदार? शरददादा सोनवणे. काय त्यांच्याकडे मागणी? आम्हाला पाणी द्या, मागणी त्यांच्याकडे. तू दररोज पाणी देते का? हो. आता कुठल्या महिन्यापासून ही समस्या आहे? 2 महिने झाले असतील. 2 महिने. किती वर्षापासून, तुझ्या जन्माच्या आधीपासून ही समस्या आहे? हो. आता मला सांग, उन्हाळ्यामध्ये दरवर्षी इथे टँकर येतो, हो. टँकरचं पाणी पुरतं? नाही. नाही ना, आता हे हापशातलं पाणी किती दिवस पुरेल? विकले 15-20 दिवस. मग नंतर काय करायचं? प्यायपुरतंच नाही. आता हे पाणी फक्त प्यायला वापरायचं? हो. आपले खासदार कोण माहिती का? नाही माहिती. खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. काय त्यांच्याकडे मागणी? पाणी द्या आम्हाला. मला पाणी द्या. तर तुम्ही मगाशी शरददादा सोनवणे तालुक्याचे आमदार हे पटकन ओळखलं, दादांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे अशी मागणी पण केली. पण ही सगळी मंडळी निवडणुकीपूर्वी खूप आश्वासनं देतात आणि निवडून गेले की गायब होतात. हो, खरं आहे. मागणी आमची एवढीच आहे की आमची पाणी द्या. समस्या पाणी द्या. तुमच्याकडे आमदार सोनवणेंकडे काय मागणी? पाण्याचीच मागणी आहे. बाबा, आम्हाला पाणी दे. पाणी दे, दुसरं काय नका आम्हाला. खायला नका देऊ या किड्याला. पण हा ना, पाणी कसं काय हापसायचं बघा ना. आता तुम्हीच बघतात ना, हे कळशी, साधी कळशी तरी किती टाइम लागतोय भरायला. आमदार शरददादा सोनवणे, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात. तुमच्या हातामध्ये पंचायत समिती आहे. या ठिकाणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे, वेळेवर टँकर पाठवला पाहिजे. जर ह्या महिलांची अशी दुर्दशा असेल तर हे काय बरोबर नाही. ही सगळी लोक तुम्हाला मानणारी आहेत. आता ताई नमस्कार, काय नाव? ज्योती शिवाजी नवरे. हॅलो, पाणी द्या आम्हाला. कोणाला सांगते पाणी द्या? या तुम्हाला. आम्हाला सांगताय? हा, पाणी द्या आम्हाला. बघा, ह्या ताईंची भावना अतिशय केविलवाणी आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय आहे. इकडे पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. आणि तालुक्याचे आमदार, आता अधिवेशन संपलेलं आहे. तुम्ही ज्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे, समस्या आहे, टँकर सुरू केले पाहिजेत, किंवा तुम्ही सुद्धा एक दौरा करा. काय उपाययोजना करता येईल ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. उन्हाळा कडक आहे, नंतर उन्हाळा
वाढू शकतो, अधिक तीव्र होऊ शकतो. पाऊस उशिरा जर पडला तर या लोकांच्या अडचणी अधिक वाढणार आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेणं गरजेचं आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नवलेवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.